नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अखेर महाराष्ट्र राज्यामध्ये एप्रिलच्या या तारखेला येणार। नेमकी काय अपडेट समोर आली, नेमकी कोणत्या तारखेपर्यंत पैसे खात्यावरती जमा होणार, सविस्तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळाला त्या शेतकरी बांधवांना नमोचा 9वा हप्ता मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। ते आता लगेच आपण शेतकरी बांधवांनो थोड्याच वेळात पाहू, त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता वाटपाला सुरुवात झाली। शेतकरी बांधवांना खुशखबर, राज्यातील शेतकरी बांधव आता चिंता करण्याची गरज नाहीये। तसेच महाराष्ट्र राज्यावरील शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यातील प्रशासकीय स्तरावर वाटप करण्याची सुरुवात झाली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला, परंतु अनेक शेतकरी बांधव तांत्रिक अडचणींमुळे पुढील हप्त्याच्या परिस्थिती म्हणजेच की अडचणीमध्ये सापडले होते। ते हप्ते त्यांना भेटलेच नाही। आता ते शेतकरी बांधव पुढील हप्त्यांची वाट पाहत आहेत, नमोच्या 9व्या हप्त्याची व पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची। पण आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नसून आता डायरेक्ट या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2+2 4,000 रुपयांची हप्ते रक्कम जमा होणार आहे। या पात्रतेच्या यादीमध्ये अकोला आणि हिंगोली या जिल्ह्यांचे समावेश यादीमध्ये करण्यामध्ये आले असून अकोला आणि हिंगोली मधील आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या जिल्ह्याचा या यादीमध्ये समावेश झालेला असून आता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 2+2 नमोचा 9वा व पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2+2 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आलेला असून आता यादीमध्ये गडचिरोली व गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आलेला असून आता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 2+2 म्हणजे 4,000 रुपयांची रक्कम आजपासूनच तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर जळगाव कोल्हापूर या जिल्ह्याचा सुद्धा समावेश झालेला असून शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का काळजी किंवा चिंता करत असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। आता तुमच्या जिल्ह्याचा समावेश झालेला असून आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नसून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार असून आता काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद अशा बरेच काही जिल्ह्यांचा समावेश असून बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार असून वाशिम, यवतमाळ, पालघर या जिल्ह्यात पूर्णपणे आता पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या खात्यावरती पीएमचा व नमोचा हप्ता जमा होणार आहे।